नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी कॅप किंवा हॅट आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही मोठ्यांसाठीची किंवा अडल्टसाठी विणलेली कॅप आहे। ही जेंट्स किंवा लेडीज दोघांनाही वापरता येते। युनिसेक्स अशी ही हॅट आहे। ही विणण्यासाठी सर्वसाधारणपणे 80 ते 85 ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे। अतिशय गरम असं ह्याचं विणकाम आहे। हे पहा, दिसत असेल तुम्हाला, अगदी सोप्या पद्धतीने ही विणलेली आहे। अगदी कमी वेळात विणून होते। जे नवीन शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येईल। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। यासाठी या 7 नंबरच्या म्हणजेच 4.5 mm च्या सुया आहेत आणि 4 प्लायचा थोडासा जाडसर धागा आहे, मीडियम जाड धागा आहे। सुईवर 79 टाके घातलेले आहेत। 79 स्टिचेस कास्ट ऑन केलेले आहेत। तर या 79 टाक्यावर पहिल्या 6 ओळी या सर्व उलट विणून घ्यायच्या आहेत। दोन्ही बाजूने एकूण 6 ओळी उलट विणायच्या आहेत। सगळे टाके दोन्ही बाजूनी उलट विणायचे। याप्रमाणे 6 ओळी विणायच्या आहेत। तर आपण एकूण 6 ओळी विणून घेऊया। 6 ओळी उलट विणून झालेल्या आहेत। एक विण घालायची आहे। यासाठी ही उलट बाजूच आहे। पहिले 4 टाके उलट, 1 2 3 4, धागा बाहेर। हे 2 टाके आहेत ते याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे। हेच कंटिन्यू करायचं आहे। 4 टाके उलट, 2 टाके न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचे। चार उलट, 2 टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे। हे शेवटपर्यंत कंटिन्यू करायचं आहे। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणल्यानंतर शेवटी 4 उलट, 2 उचलून घ्यायचे आणि हा जो शेवटचा एक टाका आहे तो उलट विणायचा। याप्रमाणे ही ओळ पूर्ण झाली। आता ही उलट बाजू आहे। उलट बाजूची ओळ साधी आहे। सगळी ओळ पूर्ण उलट विणायची आहे। उलट बाजूला कुठलंही व्हेरिएशन नाहीये। उलट बाजूची ओळ पूर्ण उलट विणून झालेली आहे। हे पहा, ही त्याच्या पुढची ओळ आहे। जे 4 टाके आपण उलट विणत आहोत ते तसेच विणायचे आहेत। त्यामध्ये काही फरक असणार नाही। ही उलट बाजू आहे। ह्याच 2 ओळी रिपीट असणार आहेत। फक्त प्रत्येक 2 ओळीनंतर हे जे 2 टाके उचलून घेतलेले आहेत त्यामध्ये थोडासा बदल असणार आहे। तर पहिले 4 उलट झाले, त्यानंतर मागच्या उलट ओळीला हे जे 2 टाके उचलून घेतलेले होते त्यामध्ये एक फरक करायचा आहे। याची फक्त पोझिशन किंवा स्थिती बदलायची आहे। म्हणजेच हे असे 2 टाके काढून घ्यायचे। त्यानंतर पाठीमागचा टाका आहे, त्यानंतर हा पुढचा टाका आहे तो सुईवर घ्यायचा। त्यानंतर हा पहिला टाका आहे तो असा पुढून येईल याप्रमाणे। हे आणि मग हे 2 टाके याप्रमाणे असेच उचलून घ्यायचे। फक्त त्याची पोझिशन बदलायची आहे। हे पहा, हे जे 2 टाके उचलायचे आहेत ते उचलायचेच आहेत, हे विणायचे नाहीत याप्रमाणे। त्यानंतर पुन्हा 4 उलट येतील। 4 उलट आले। हे 2 टाके उचललेले आहेत ते वेगळे दिसतात। तर हे अल्टरनेट करायचं आहे। म्हणजेच या ओळीला इथे आपण पीळ घातला किंवा त्याची पोझिशन चेंज केली। याच्या पुढचे जे 2 टाके जे असणार आहेत त्याला करायचे नाहीयेत, ते फक्त उचलून घ्यायचे। पुन्हा 4 उलट येतील आणि आता मात्र हे जे 2 टाके आहे याचा पीळ घालायचा आहे। म्हणजेच हे जे 2-2 टाके आहेत ते एकाड एक हा पीळ घालायचा आहे। तर ते याप्रमाणे, हे पहा, हा जो दुसरा टाका आहे तो या सुईवर पुढे घ्यायचा आणि हा जो पाठीमागचा टाका आहे तो मात्र पाठीमागच्या सुईवर घ्यायचा। एवढंच, फक्त दुसरा टाका आहे तो पुढे घ्यायचा आणि हा टाका असाच ठेवायचा, पाठीमागचा उचलायचा। म्हणजे हा विणलेला नाहीच आहे। म्हणजे हे 2ही टाके आहेत
ते उचलून घ्यायचे आहेत, फक्त त्याची पोझिशन आपण चेंज केलेली आहे. हे पहा, पुन्हा 4 उलट येतील. चार उलट आले. मागच्या 2 टाक्याला पीळ घातलेला होता, याला पीळ पण म्हणतात. तर या 2 टाक्याला घालायचं नाहीये, हे 2 टाके असेच उचलून घ्यायचे. असं अल्टरनेट हे करत जायचं आहे. 4 झाले. या दोन्हीला करायचं आहे. तर हे करण्यापूर्वी धागा बाहेर घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 4 उलट, धागा बाहेर घ्यायचा आणि मगच टाके उचलायचे आहेत. पुन्हा धागा आत, पुन्हा 4 उलट. आता पुन्हा या 2 टाक्यांची पोझिशन चेंज करायची आहे. हे पहा, याप्रमाणे उचलायचे आणि धागा बाहेर करायचा आणि मगच पोझिशन चेंज करायची. पुन्हा 4 उलट, धागा बाहेर, धागा बाहेर, पुन्हा याची पोझिशन चेंज करायची. याप्रमाणेच पूर्ण ओळ करत जायची आहे. फक्त अल्टरनेट 2 जे टाके आहेत ते तेवढं लक्षात ठेवून त्याची पोझिशन चेंज करायची आहे. हे पहा, आता इथे केलेली होती तर हे असेच येतील. पुन्हा 4 उलट, धागा बाहेर, शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे. शेवटी 4 उलट, शेवटी पुन्हा हे जे 2 येतात त्याची पण पोझिशन चेंज करायची आहे. याप्रमाणे शेवटचा टाका उलट, ही ओळ पूर्ण झाली. उलट बाजूची ओळ पूर्ण उलट विणून घेऊया आपण. या 2 ओळी झालेल्या आहेत. तर याच 2 ओळी कंटिन्यू करायच्या आहेत. पुढच्या ओळीला याप्रमाणे विणायचं आहे. पहिले 4 टाके उलट येतील, यामध्ये काहीही फरक असणार नाहीये दोन्ही बाजूने. त्यानंतर धागा बाहेर. मागच्या ओळीला इथे पीळ घातलेला होता, तर या ओळीला हे टाके नुसतेच उचलून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा 4 उलट येतील. हे पहा, मागच्या ओळीला इथे पीळ घातला नव्हता, तर या ओळीला तिथे पीळ घालायचा आहे. याप्रमाणे पाठीमागचा टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा आणि याप्रमाणे, हे याप्रमाणे. म्हणजेच इथे मागच्या ओळीमध्ये ज्या 2 टाक्यांना पीळ घातलेला नव्हता त्या टाक्यांना घालायचा आहे. हे पीळ घातलेले टाके असे स्पष्ट दिसतात, ते नुसतेच उचलून घ्यायचे. असं हे अल्टरनेट विणत जायचं आहे. हे पहा, आता इथे हे प्लेन दिसतात, इथे घातलेला नाही आहे, तर हे या टाक्यांना पीळ घालायचा. हे विणायचे नाहीत सेट टाके. पुन्हा पुढचे 4 उलट येतील. इथे पीळ घातलेला आहे, दिसतो तो, तर ते फक्त उचलून घ्यायचे. याप्रमाणे हे विणकाम होत जाणार आहे. मागच्या ओळीमध्ये ज्या टाक्यांना पीळ घातलेला आहे ते टाके फक्त उचलून घ्यायचे आहेत न विणता, आणि त्याच्या पुढच्या 2 टाक्यांना पीळ घालायचा आहे. याचप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे. मागच्या ओळीला इथे पीळ घातला होता शेवटच्या 2 टाक्यांना, तर इथे यावेळी असणार नाही आहे पीळ, नुसते उचलून घ्यायचे. शेवटचा टाका उलट, ही ओळ पूर्ण झाली. हे पहा, हे याप्रमाणे येत जाणार आहे. उलट बाजूची ओळ पूर्ण उलट विणून घेऊया.
उलट बाजूची ओळ उलट विणून झालेली आहे। हे पहा, हे डिझाईन हळूहळू दिसू लागेल। सुलट बाजूच्या ओळीला तेवढा फरक असणार आहे। कुठल्या दोन टाक्यांना पीळ घालायचा हे लगेच लक्षात येतं। ज्या टाक्यांना या ओळीमध्ये पीळ घालायचा आहे ते टाके वेगळे दिसतात। हे पहा, हा पीळ इथे घातल्यानंतर दोन ओळी झालेल्या असतात, त्यामुळे कोणत्या दोन टाक्यांना पीळ घालायचा आहे हे स्पष्ट दिसतं। यानंतरच्या ओळीला या दोन टाक्यांना पीळ येईल, या दोन टाक्यांना येणार नाही, पुन्हा या दोन टाक्यांना येईल। याप्रमाणे हे विणकाम असं सुरू ठेवायचं आहे। प्रत्येक सुलट ओळीला कुठल्या टाक्यांना पीळ घालायचा हे स्पष्ट दिसतं। टाके हे विणायचे नाहीयेत, तर फक्त उचलूनच घ्यायचे आहेत। प्रत्येक ओळीला अल्टरनेट दोन दोन टाक्यांना किंवा एकाड एक टाक्यांना पीळ येत जाईल आणि हे डिझाईन असंच चालू राहील। आणि जिथून टाके घातलेले आहेत तिथून साधारण 10 इंच इतकं होईपर्यंत हे विणकाम किंवा ही विण अशीच चालू ठेवायची आहे। इथपासून 10 इंच इतकं होईपर्यंत आपण विणून घेऊया। उलट बाजूच्या ओळी या सगळ्या उलटच आहे, फक्त या दोन टाक्यांमध्ये सुलट ओळीला पीळ कुठे घालायचा एवढंच व्हेरिएशन असणार आहे आणि तेही ओळखू येतं कुठे घालायचं आहे। तर याप्रमाणे आणखीन 10 इंच आपण विणून घेऊया। हे 10 इंच इतकं झालेलं आहे बरोबर। आता टाके कमी करायचे आहेत। टोपीचा क्राऊन आता विणायचा आहे। पहिले दोन टाके आहे याप्रमाणे उलट विणायचे, त्यानंतर या दोनचा एक करायचा। हे जे दोन टाके आहेत जिथे आपण पीळ घालतो ते ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विणायचे आहेत, त्यामध्ये काहीही बदल असणार नाहीये। तर हे जे 4 टाके आहेत जे उलट विणतो त्यातले नंतरचे जे दोन आहेत त्याचा दोनचा एक उलटप्रमाणे करायचा। पिळाचे टाके आहेत ते ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विणायचे आहेत। हे पहा, दोनचा एक उलटप्रमाणे करायचा। याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे। तर शेवटपर्यंत याचप्रमाणे आपण विणून घेऊया। ही टाके कमी करायची पहिली ओळ आहे, तर ही ओळ आपण पूर्ण करूया। त्यानंतर याच्या पाठीमागची उलट बाजूची जी ओळ आहे ती पूर्ण उलट येईल, तर ती पण आपण पूर्ण करून घेऊया। तर ही ओळ आणि याच्या पाठीमागची ओळ जी पूर्ण उलट विणायची आहे त्या दोन ओळी आपण पूर्ण करून घेऊया। दोन ओळी या पूर्ण केलेल्या आहेत। आता टाके कमी करायची दुसरी ओळ। सुईवर 13 टाके कमी झालेले आहेत, 66 टाके आहेत आता सुईवर। तर पुन्हा याचप्रमाणे विणायचं आहे। एक विणायचा, त्यानंतर पुन्हा दोनचा एक उलटप्रमाणे करायचा। हे जे पिळाचे टाके आहेत ते आहे याप्रमाणे विणत जायचं आहे। पिळाचे जे टाके आहेत ते ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विणायचे। फक्त इथे 3 टाके राहिलेले आहेत, तिथे एक सुलट विणायचा आणि दोनचा एक करायचा। हेच कंटिन्यू करायचं आहे। हेच शेवटपर्यंत कंटिन्यू करायचं। या 3 टाक्यांमध्ये एक विणायचा, दोनचा एक करायचा। पिळाचे जे टाके आहेत ते ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विणत जायचं आहे। तर ही दुसरी ओळ आहे टाके कमी करायची। तर ही ओळ पूर्ण करायची आणि त्याच्यानंतर पाठीमागची ओळ जी पूर्ण उलट विणायची आहे उलट बाजूची ती ओळ, अशा या दोन ओळी आपण पूर्ण करून घेऊया। दोन ओळी पूर्ण झालेल्या आहेत। सुलट बाजूलाच आहोत आपण। आता सुईवर 53 टाके आहेत। मागच्या सुलट ओळीला सुद्धा 13 टाके कमी झालेले आहेत। आता टाके कमी करण्याची तिसरी ओळ। पहिल्यांदा आता दोनचा एक करायचा आहे। त्यानंतर पिळाचे जे टाके आहेत ते ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे विणायचे। त्यानंतर पिळाचे जे टाके आहेत ते त्याचप्रमाणे विणायचे। पुन्हा दोनचा एक करायचा। पुन्हा पिळाचे टाके जसे आहेत तसे विणायचे। याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे। दोनचा एक करायचा।
पिळाचे जे टाके आहेत ते ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विणायचे। याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतर पाठीमागची ओळ ही पूर्ण उलट येईल, उलट बाजूची ओळ। तर या दोन ओळी पुन्हा आपण पूर्ण करून घेऊया। टाके कमी करायचे। आता चौथी ओळ, सुईवर आता 40 टाके आहेत। आता याप्रमाणे विणायचं आहे। एक उलट, त्यानंतर हे जे दोन पिळाचे टाके आहेत त्याचा 2चा 1 उलट करायचा, पुन्हा एक उलट, पुन्हा 2चा 1 उलट। याप्रमाणे ही पूर्ण ओळ करायची आहे। आता पिळाचे टाके जे आहेत त्यांचा 2चा 1 करायचा। ही ओळ झाल्यानंतर उलट बाजूची ओळ पूर्ण उलट तीही विणायची आहे। तर याही दोन ओळी आपण पूर्ण करून घेऊया। याही दोन ओळी पूर्ण झालेल्या आहेत। आता टाके कमी करण्याची 5वी ओळ, अर्थात सुलट बाजूलाच आहोत आपण। आता प्रत्येकी 2 टाक्यांचा 1 याप्रमाणे उलट विणायचा आहे। हे बघा, प्रत्येक 2 टाक्यांचा 1 उलट याप्रमाणे ही ओळ पूर्ण करायची। शेवटी 2चा 1 केल्यानंतर 1 टाका जास्तीचा राहतो, तो मात्र आहे असा विणायचा। उलट बाजूची ओळ पूर्ण उलट येईल। सुईवर आता 13 टाके आहेत। ही ओळ पूर्ण उलट, आता आपण सुलट बाजूला आहोत। आता ही शेवटची ओळ आहे। इथे पण सगळे 2चा 1 उलट प्रमाणे याप्रमाणे टाके विणायचे आहेत। शेवटी 1 टाका राहतो, तोही उलट विणायचा। सगळं विणकाम पूर्ण झालेलं आहे। सुईवर आता 7 टाके आहेत। हा जो धागा आहे तो असा इथे कट करून टाकायचा, इतका इतकासा, जास्त मोठा कट करायचा नाही। या इथे धागा आहे तर या इकडच्या टाक्यातून हे असं ओवत जायचं आहे। हे पहा, म्हणजे आणि ही सुई अशी काढून घ्यायची। हा धागा इथे आहे आणि याच्या विरुद्ध बाजूने हा धागा असा ओवायचा की इथे वरती गोल तयार होईल। ही सुई अशी यातनं काढायची की इथे बरोबर हे सगळे टाके जवळ आलेले आहेत। पुन्हा त्याच टाक्यातून एकदा याप्रमाणे ओवायचं आहे। हे पहा, आणि हे असं चांगलंच असं ओढून घ्यायचं की इथले हे सगळे टाके बंद झालेले आहेत। हा धागा सध्या इथेच सोडायचा आहे। आता ह्या 2 बाजू कशा शिवायच्या हे बघूया। आपण इथे खाली धागा सोडलेलाच आहे, त्यानेच हे शिवायचंय। यासाठी ही टेपस्ट्री निडल असते, घ्यायची आहे। त्याने शिवायला खूप सोपं जातं। स्वेटर शिवायची वेगळी सुई मिळते। तर ही सुलट बाजू आहे ती अशी आतल्या बाजूला करायची। याप्रमाणे जिथून टाके घालताना आपण सुरुवात केलेली आहे तिथे धागा आहे हा। पहिल्यांदा अगदी इथे कॉर्नरला याप्रमाणे एक अशी गाठ घालून घ्यायची। हे बघा, याप्रमाणे हे असे आडवे टाके दिसत असतील तुम्हाला, तर त्यातनं शिवत जायचं आहे। तर पहिल्यांदा हे बघा, हा पहिला टाका आणि त्यानंतर हा दुसरा, हे आडवे टाके दिसतात, त्यातनं घ्यायचं। ही एक झाली बाजू। त्यानंतर दुसऱ्या बाजूला याप्रमाणे दुसऱ्या बाजूचे 2 टाके घ्यायचे। हे बघा, याप्रमाणे हे शिवत जायचं। आता इथे हे 2 टाक्यातून घेतल्यावर या बाजूला पुन्हा हा जो दुसरा टाका आहे त्यातून आणि त्याच्या पुढच्या टाक्यातून घ्यायचं। हे असं शिवायचं आहे। प्रत्येक वेळी 2 टाक्यातून शिवताना एक पाठीमागचा जो दुसरा टाका आहे तो आणि त्याच्या पुढचा, याप्रमाणे असं शिवत जायचं। हे बघा, आणि मग नंतर ते ओढायचं। हे बघा, याप्रमाणे आपोआप शिवलं जातं।
एकदा इकडचे 2 टाके आणि त्यानंतर तिकडचे 2 टाके आणि मग हे काही झाल्यानंतर हे असं ओढायचं की हे बघा हे बाहेरून असं शिवलं जाईल व्यवस्थित। हे आपण पूर्णपणे शिवून घेऊया। तर हे इथपर्यंत व्यवस्थित शिवून घेऊया आपण। हे पहा शेवटच्या टाक्यापर्यंत आपण इथे शिवत आणलेलं आहे, हे पहा। यानंतर हा जो टाके बंद करतानाचा धागा आहे या दोन्हीची अशी गाठ घालून टाकायची। कळतही नाहीये की कुठून शिवलंय ते। हे जे धागे आहेत ते असे लपवून टाकायचे, जिथे कुठे धागे असतील ते शक्यतो कट करायचे नाहीयेत। कसे लपवायचे ते दाखवते मी। हे जे धागे आहेत असे लपवून टाकायचे इथे जराशे आपण आणि एकदा गाठ घालून घेऊया। जे धुताना वगैरे शक्यतो हे बाहेर येऊ नये एवढ्यासाठीची ही खबरदारी आहे। तर हे पहा याप्रमाणे ही टाक्यांची दिशा ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे हे असं लपवत जायचंय। याप्रमाणे हे सगळे धागे जे कुठे असतील ते लपवून घ्यायचे आहेत। तर आपण ते लपवून घेऊया। ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते। अतिशय सुंदर व्यवस्थित तयार झालेली आहे टोपी। शिवलेलं कुठून आहे हे तुम्हाला कुठूनही कळणार नाही। कुठल्या 2 बाजू आपण जोडलेल्या आहेत हे कळत नाही। तर अशा प्रकारे आपली सुंदर टोपी तयार झालेली आहे। हे असं इथेच फोल्ड करायचं आहे जर हवं असेल तर। जास्त गरम राहील कानाला वगैरे। दिसत असेल तुम्हाला खूप सुंदर दिसते ही टोपी। सर्वसाधारणपणे अडल्ट साइज किंवा मोठ्यांसाठी ही आहे। स्त्री किंवा पुरुष, लेडीज किंवा जेंट्स कुणालाही ही टोपी वापरता येईल। अगदी कमी वेळात होते, विणायला एकदम सोपी आहे। नवीन शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येण्यासारखी आहे। तर आशा आहे की ही तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।